सर्वप्रथम मी आमचे पत्रकार बांधव आणि भगिनींचा इथे आभार व्यक्त करू इच्छितो। त्यांनी ज्या पद्धतीमध्ये आज शॉर्ट नोटीसवरती इथे आलात आणि सहकार्य दाखवलं त्याबद्दल सर्वांचे आभार। डोंबिवली जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे आज इथे पत्रकार संवाद आयोजित केलं होतं। संवादमध्ये मुद्दे फक्त आपल्या डोंबिवलीमधले जे प्रामुख्याने इथे करदात्यांना जो अनुभवतोय किंवा उद्भवतोय त्या अनुषंगाने आम्ही इथे ठेवायचा प्रयत्न केलेला आहे। त्यामध्ये आरोग्य असेल, शिक्षण असेल, त्याच्यानंतर KDMT सर्व्हिसेस असतील, फुटपाथ असतील, वीज पुरवठा असेल, पाणी पुरवठा असेल, आरोग्य, कचऱ्याची समस्या असेल, अशा अनेक समस्या आम्ही इथे मांडायचा प्रयत्न केला आहे। विरोधक म्हणून आम्ही इथे भूमिका आमची स्पष्ट इथे ठेवायचा प्रयत्न करू। तुम्ही बघितलं असेल, सत्ताधारी स्वतःच इथे त्यांच्या प्रशासनाविरोधात आंदोलन करतायत, त्यांना मारायच्या धमक्या देत आहेत, गुंड प्रवृत्तीच्या अनुषंगाने ते लोकांच्या समोर जायचा प्रयत्न करतायत। तर आम्ही देखील विरोधक म्हणून त्यांचा पर्दाफाश केल्याशिवाय आम्ही इथे थांबणार नाही आणि येणाऱ्या काळामध्ये ही काँग्रेस त्यांची खूप मोठी भूमिका इथे मांडेल आणि संघटना बघता तर संघटना इथे स्ट्रॉंग करायचा नक्कीच आमचा एक प्रयत्न राहील। कोणत्या मुख्य मुद्द्यावर यावेळेस लढलं जाणार आहे? कुठले काय लढलं जाणार? शहराच्या दृष्टिकोनातून कोणत्या महत्त्वाच्या प्रश्नाला लक्ष केलं जाणार? सध्या पुढे कुठे लढण्याचा कोणाचा विषय नाहीये, हे सगळे वरिष्ठ पातळीवरचे निर्णय आहेत। आम्हाला पक्षाने जी नियुक्ती दिलेली आहे त्या नियुक्तीला घेऊन आम्ही इथे सामान्य लोकांचे जे प्रश्न आहेत मी सांगितल्याप्रमाणेच आरोग्य असेल, त्यानंतर शिक्षण सुविधा असेल, कचरा समस्या असतील, परिवहन समितीच्या समस्या असतील, म्हणजे ट्रान्सपोर्ट, पब्लिक ट्रान्सपोर्ट, त्याच्यानंतर हॉकर्सच्या ज्या समस्या आहेत या समस्यांना घेऊन आम्ही प्रामुख्याने लोकांच्या समोर जाणार आहोत। फेब्रुवारीमध्ये महापौर बसलेला आहे, पण अजूनपर्यंत विरोधी पक्ष नेता महापालिकेत नाहीये, तर तुम्ही काही आक्रमक भूमिका घेणार आहात का त्यामध्ये? तुम्ही बघितलं असेल की पुन्हा त्यांनी उभाटाचे काही नगरसेवक पळवले होते, काँग्रेसचे नगरसेवक पळवायचे देखील प्रयत्न केले, कुठे यशस्वी ठरले, कुठे अपयशी ठरले। त्यांनाच समजत नाहीये की महापौर हा शिवसेनेचा असला पाहिजे का BJPचा असला पाहिजे। तर तुम्ही विषय घेतलेलाच आहे, तर तुम्ही म्हणजे त्यांच्यामध्ये फक्त सत्ता लाटण्याचा आणि श्रेय लाटण्याचा जो विषय आहे तिकडे काँग्रेस ही आमची जी गटनेता आहे कांचनताई ही प्रामुख्याने ठेवत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये तिच्याकडे आम्ही हे विषय घेऊन जाऊन हे विषय नक्कीच आम्ही ठेवू। परवाच्या दिवशी पलावामध्ये स्वतः तिकडचे स्थानिक आमदार आणि नगरसेवक, काही शिवसेनेचे पदाधिकारी हे स्वतः जाऊन फेरीवाले उठवायच्या मागे लागले होते। प्रशासनावरती त्यांचा अंकुश नाही आहे, तुम्ही बघितलं असेल। असं त्यांनी स्वतःनीच सांगितलं की तुम्ही उठवलं नाही तर मग आम्ही तीव्र आंदोलन करू। ही शोकांतिका आहे डोंबिवलीकरांसाठी, कल्याण डोंबिवलीकरांसाठी, की स्वतः निवडून आलेले लोकप्रतिनिधी, मग ते भले निवडून आलेले किंवा बिनविरोध आलेले, हे त्यांची भूमिका बजावू शकत नाहीये। आणि एका ठिकाणी आपण बघितलं असेल काही दिवसांपूर्वी महापौरांचा एक फोटो व्हायरल झालेला होता की जिथे त्या स्वतः एका हातगाडीवाल्याकडनं काही सामान घेत होते आणि त्यांच्या छोट्याशा त्या धंद्याला ते प्रोत्साहन देत होते, हे तुम्ही देखील बघितलं असेल। तर नक्की त्यांची भूमिका काय आहे की हातगाडीवाल्यांकडनं हे सामान घेऊन त्यांना, त्यांच्या छोट्या व्यावसायिकांना प्रोत्साहन दिलं पाहिजे का त्यांना असा जबरदस्तीने उठवून त्यांना उद्ध्वस्त केला पाहिजे। तर या अनुषंगाने आम्ही त्यांची नैतिक जबाबदारी ते कुठे पार पाडू शकत नाहीत, या नैतिक जबाबदारीच्या आधारे आम्ही त्यांच्या राजीनामाची मागणी करणार आहोत। समितीचे बसेस असतील ते मोडकळीस आलेले आहेत, बंद आहेत, त्यांची दुर्दशा काय झालेली आहे। परत ई बसेस आणल्या होत्या त्यांनी, ई बसेस देखील सक्सेसफुली रन करू शकले नाहीत कारण त्यांनी मीटर्स कुठे दिलेले नाहीयेत, त्यांचे चार्जिंग मीटर्स, चार्जिंग स्टेशन दिलेले नाहीत। त्या धर्तीवर या दोन फेल गोष्टी होत असताना देखील त्यांनी पॉट टॅक्सीचा जो इथे जो विचार करायचा प्रयत्न केलेला आहे, तर खरंच ही दुर्दैवी बाब आहे की नवीन नवीन संकल्पना आणतात। आता तुम्ही छोट्या कचऱ्यांच्या गाड्या देखील बघितल्या असेल की का त्या गल्लीत घुसल्या पाहिजे, त्या गल्लीत घुसत नाहीयेत कचरा उचलायला म्हणून त्या छोट्या आपण गाड्या बघितल्या असतील आणलेल्या। म्हणजे याचा अर्थ तुमच्याकडे रस्ते नाहीयेत त्याच्यासाठी तुम्ही छोट्या गाड्या आणलेल्या आहेत का त्या? तर पैशांची ही खूप नासधूस होते। आम्ही विरोधक म्हणून आमची भूमिका तर मांडू,
पण जागरूक नागरिक म्हणून तुम्ही डोळे बंद करून धर्माच्या नावावरती कुठे मतदान न करता या लोकांना मतदान केलं असेल तर तुमचे भरलेल्या पैशांवरती भरलेल्या करवरती तुम्ही प्रश्न करायला शिका. आम्ही पहिले सर्वप्रथम तर आम्ही आयुक्तांची भेट घेणार आहोत या सर्व विषयांअंतर्गत, कारण बऱ्याच ठिकाणी तुम्ही बघितले असेल की तिकडच्या स्थानिक प्रतिनिधींनी मेहनत घेऊन जे तिकडे काही सुविधा जनतेसाठी उपलब्ध करून दिलेले आहे, तर त्यांनी हे लक्षात ठेवावं की ते पैसे जनतेचे आहेत आणि जनतेच्या पैशातून त्यांनी ती निधी उपलब्ध करून ती सेवा केलेली आहे. मेहरबानी केलेली कुठलीच नाही आहे. मेहरबानी नसेल केली तर त्यांनी कुठल्या पक्षाचं तिकडे लोगो लावणं किंवा चिन्ह लावणं हा त्यांचा अधिकार नाहीये. तो त्यांनी तातडीने उतरवण्यात यावा, नाहीतर आम्ही त्या विरोधात जसं सांगितल्याप्रमाणे आयुक्तांपर्यंत जाऊन तिथे आंदोलन करू, नाहीतर आम्ही स्वतः बोर्ड उतरवण्याची पण आम्ही तेवढी ताकद ठेवतो. स्मार्ट मीटरसाठी आमच्या कार्यकर्त्यांनी आमच्या पदाधिकाऱ्यांनी बऱ्याच ठिकाणी विरोध केलेला आहे, जबरदस्ती बसून दिलेला नाहीये. ते काय करतात की बंद पडलेल्या मीटरला एकच ऑप्शन असतो की स्मार्ट मीटर बसवणं, म्हणजे नवीन मीटर बसवणं. नवीन मीटर हा स्मार्ट मीटरची केंद्राकडनंच परमिशन आलेली आहे, राज्याकडनं देखील परमिशन आलेली आहे. तर आम्ही विरोधक म्हणून किंवा नागरिक म्हणून आम्ही त्याचा ठामपणे विरोध करू शकत नाही, कारण त्याचे GRs आहेत. तर बसवताना त्याची एक योग्य पद्धत असावी, त्याचे नियमावली सादर करावी की त्याचे रेट्स काय आहेत ते देखील त्यांनी सादर केलेले नाहीयेत आणि म्हणून तो येणारे त्याचे बिल हे कायम जास्तच येणारे आहेत.